प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा आजचा म्हणजे 9 ऑक्टोबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. सुरुवातीला आपण बघतोय अभिमन्यू सर आणि गौरी या दोघांचाही त्यांनी रिक्षामधला एक सीन दाखवलाय जो आपल्याला काल त्यांनी दाखवला नाहीये. अभिमन्यू सर गौरीला म्हणतात, तू इथे काय करतेयस, एवढा का वेळ लागला तुला इथून निघायला? तर गौरी म्हणते, सर मी कॅन्टीन मध्ये काम करत होते ना म्हणून. आता सर म्हणतात, चल मी तुला रिक्षामध्ये सोडून देतो. तर आता गौरी म्हणते, नाही सर जा तुम्ही, मी जाईल. आता अभिमन्यू सर म्हणतात, काय प्रॉब्लेम आहे तुला? गरबा खेळायला प्रॉब्लेम नव्हता आणि रिक्षात सोडतोय तर काय प्रॉब्लेम आहे, चल गपचूप. आता गौरी विचार करते, यांना बघून रिक्षा थांबली तरी पाहिजे. आता गौरी आणि अभिमन्यू सर रिक्षामध्ये सोबत प्रवास करत असताना थोडीशी मजाच घडते. अभिमन्यू सरांनी रिक्षावाल्याला जरा ताकीद दिलेली असते, हळू रिक्षा चालव. पण आता गौरी त्याला म्हणते, आहो चला ना, बाकी सगळे ओव्हरटेक करून गेले हो आपल्याला. पण आता अभिमन्यू सर म्हणतात, एक्सिलेटर वाढू नकोस, हळू सांगितलं ना मी तुला, हळू चालव रिक्षा. तर आता गौरी म्हणते, सर त्यांची रिक्षा आहे, त्यांचे एक्सिलेटर आहे, त्यांना कशी चालवायची, चालव द्या ना रिक्षा. तर आता अभिमन्यू सर म्हणतात, मी रिक्षा धरली नाही तर ती माझ्या नियमाने चालणार. मग आता गौरी म्हणते, असं कसं, मी पण बसले ना रिक्षामध्ये. मग आता अभिमन्यू सर म्हणतात, मी सोडतोय ना तू, मी सांगेल तसाच रिक्षा चालणार. तर आता यांचा वाद सुरूच होणार असतो. तेवढ्यात आता रिक्षावाला म्हणतो, ओ काय ठरवायचं तर एक ठरवा, नाही तर माझी छम्मक छल्लो कावेल बर का. आता गौरी म्हणते, अरे वा, तुमच्या रिक्षाचं नाव छम्मक छल्लो आहे, वा 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 मस्त. म्हणजे जसं धन्नोचं नाव बसंती होतं तसं का? आता अभिमन्यू सर म्हणतात, जरा बरं नाव नाही ठेवता आलं का रिक्षाचं? आता ही गौरी म्हणते, अवसर ठेवू द्या ना, त्यांना काय नाव ठेवायचंय ते छम्मक छल्लो ठेवत, नाहीतर पूनम ढिल्लो ठेवत, आपल्याला काय करायचंय? आणि तसं सुद्धा रिक्षा आपल्याला जिथे जायचं तिथपर्यंत नेऊन सोडणार आहे सर, मग काय फरक पडतोय, नावात काय, शेक्सपियरने म्हटलंच आहे ना. तर आता अभिमन्यू म्हणतात, वाटतील ती उदाहरणं वाटेल तिथे ठिकाणी देऊ नकोस. उद्या तुला गौरीच्या ऐवजी कोणी वेगळ्या नावाने हाक मारलं तर आवाज देशील का? गौरी म्हणते, हो का नाही हाक मारणार, नाही म्हणजे देईल ना मी. प्रेमाने आपुलकीने कोणी हाक मारलीस तर ती आपोआप समोरच्याच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचते. आणि मला कोणी मग अनु म्हणू दे, मनू म्हणू देत, नाही तर तनू म्हणू देत. आता ही जेव्हा तनू म्हणते तेव्हा अभिमन्यू सर एकदम तिच्याकडे बघायला लागतात. मग आता गौरी म्हणते, ज्याने मला प्रेमाने हाक मारली मग ते कुठलंही नाव असू देत, मी त्याच्याशी प्रेमानेच देणार, म्हणजे त्याला प्रेमाने देणार, असं गौरी छान बोलत असते. तर आता पुढे आपण बघतोय, गौरी जेव्हा खाली उतरते तेव्हा सर म्हणतात, थांब जरा मी पैसे देतो. गौरी म्हणते, सर अहो देऊ द्या ना मला पैसे. अभिमन्यू सर म्हणतात, पण मी तुला म्हटलं होतं ना चल रिक्षामध्ये, तर मी देणार पैसे. गौरी म्हणते, सर पण मी ड्रॉप केलंय ना तुम्हाला इथपर्यंत, असं होईल ना? मग अभिमन्यू सर म्हणतात, मी फुकट आलोय असा पण अर्थ होतो ना त्याचा, मी देतोय पैसे, थांब जरा. आता यांचं पहिले ॲप चालू असताना पटकन आता हा मन्या आलाय आणि तो म्हणतोय, ताई घरात चल पटकन, फुलटू राडा झालाय. गौरी म्हणते, काय काय झालं? आता तो मन्या म्हणतो, तू फोन का बंद करून ठेवलास, मी केव्हाचे कॉल करत होतो तुला, तू चल बाई आधी घरात चल. आता हा मन्या या गौरीला ओढून नेतो आतमध्ये. तर आता अभिमन्यू सरांना लागते उत्सुकता, नेमकं काय झालं असेल गौरीच्या घरी. म्हणून ते रिक्षावाल्याला म्हणतात, तू मीटर चालू ठेवा, मी लगेच आलो. तर अभिमन्यू सर आता यांच्या घरात काय तमाशा चालू आहे ते बघतायत बाहेर उभं राहून. गौरी आता मन्याला आणते तेव्हा ही काकू ओरडते गौरीवर, काय ग ही काय वेळ आहे का घरी यायची? गौरी म्हणते, सॉरी ग काकू, मी सांगते तुला सगळं का उशीर झाला ते, पण काय झालं, तुम्ही सगळे इतके टेन्शन मध्ये का दिसताय? मन्या म्हणतो, माझ्या पप्पाला बघ किती मार लागलाय. आता त्याची आई म्हणते, चल तू आधी घरात हो मन्या. मग आता गौरी म्हणते, काय झालं रे काका? मग आता अभिमन्यू सर बघा प्रेक्षकांनो सगळं ऐकताय तिथे उभं राहून. तर आता तो काका सगळं सांगतो की अगं असे लोक आले, त्यांनी मला मारलं. अगं मारलं काय, जवळपास ते माझा जीवच घेणार होते. गौरी ते सगळं ऐकून जरा घाबरते बिचारी. पण आता तो काका म्हणतो, या राघवरावांनी वाचवलं ग मला. आता तो राघव म्हणतो, अगं काही नाही गौरी एवढं काही, म्हणजे असं दाखवत असतो तो की त्याचं काही क्रेडिट नाहीये बुवा, असं जरा ॲटिट्यूड दाखवत असतो. तर आता लगेच तो काका म्हणतो, अगं काही नाही काय, त्यांनी 10,000 रुपये दिले त्या गुंडांना. हे ऐकल्यानंतर ते गौरी बिचारी एकदम टेन्शनमध्येच येते, काय 10,000 रुपये? आणि हे सगळं बाहेरून अभिमन्यू सर सारखं ऐकतायत हे त्यांनी दाखवलंय वेळोवेळी. तर आता बघा ती आई पण सांगते की हो अगं राघवराव अगदी देवासारखे धावून आलेत. गौरी म्हणते, पण त्यांनी कशाला पैसे दिले? मग आता तो काका म्हणतो, अगं असं काय करतेस, ते होणारे जावई आहेत ना आता आपल्या घरचे. मग आता गौरी म्हणते, सॉरी
पण काय आहे ना, अजून तसं निश्चित झालेलं नाहीये. पण प्लीज म्हणजे तुम्ही जे काही मदत केली त्यासाठी खरंच खूप धन्यवाद. मी आभारी आहे तुमची, पण आम्हाला तुमचे उपकार नको आहेत. असं म्हणून गौरीने आता तिच्या त्या पर्समधनं 10,000 रुपये काढून त्या राघवला दिलेत. आता ते बघून तो राघव आणि घरचे सगळेच आश्चर्यचकित होतात. हिच्याकडे एवढे पैसे कुठून आले? आणि आता अभिमन्यू सरांनी ते सगळं बघितलंय. गौरी म्हणते, खरंच थँक्यू, तू काकावरचा हल्ला परतवून लावलास. त्याचे उपकार आम्ही कधीच फेडू शकणार नाही, पण प्लीज हे पैसे घे. गौरीने आता पैसे दिले त्या राघवला. तिथपर्यंतच अभिमन्यू सरांनी सगळा प्रकार पाहिलाय आणि आता ते तिथून निघून जातात. तर आता इकडे ही रागिणी बघा, ते तिचा पाय दुखतोय म्हणून उगाच आरडाओरडा करत असते. मग अर्पिता म्हणते, अगो काय झालं रागिणी? मग आता लगेच ही रागिणी म्हणते, तुझ्या भावाने जे दुःख दिलंय मला त्याच्याबद्दल तू काही करू शकतेस का? अर्पिता म्हणते, काय झालं? त्याने काय केलं? त्याच्यामुळे पडली का तू? आता ती लगेच म्हणते, हो अगं, प्रेमात नाही पडले का मी त्याच्या? शेखरला पण हसू आवरत नसतं रागिणीच्या या म्हणजे मजेशीर उत्तरामुळे. असो, तर आता ही विचारते अर्पिता, काय झालं? मग ही सांगते, अगं दांडिया झाला आमच्या कॉलेजमध्ये, माझा पाय लचकला, मी पडले ग, पण याने माझ्याकडे बघितलं पण नाही, तो खुशाल दांडिया खेळत बसला स्टुडंट सोबत. हे सगळं बोलताना ती शेखरकडे बघून डोळा मारत असते, कारण आता या अर्पिताला त्यांना विनाकारण इमोशनल ब्लॅकमेल करायचंय ना म्हणून. तर आता मध्ये पुन्हा गौरीच्या घरचा सीन त्यांनी दाखवलाय. गौरीचे बाबा विचारतात, एवढे पैसे कुठून आले तुझ्याकडे गौरी बेटा? तर गौरी म्हणते, सांगते मी बाबा सगळं तुम्हाला. मग आता राघवला आलंय टेन्शन. तो म्हणतो, अगं गौरी, याची घाई म्हणजे याची खरंच गरज नव्हती. अहो बाबा, खरंच याची गरज नाहीये. म्हणजे मला फक्त न गौरी, म्हणजे मी ना तुझ्या होकाराची वाट बघतोय ग. आता ते ऐकल्यानंतर गौरीच्या बाबांना आणि गौरीला जरा नवलच वाटलंय याचं बोलणं ऐकून सगळं. आता राघव म्हणतो, अगं लग्न झाल्यावर माझं जे काही आहे ते तुझंच आहे ना ग गौरी? त्यावर गौरी म्हणते, हे बघ राघव, हे सगळं न जर तरच्याच गोष्टी आहेत. माझं लग्न कोणाशीही होऊ देत, इतर कोणाशी सुद्धा, पण माझ्या आईवडिलांसाठी ना त्यांचा स्वाभिमान खूप महत्वाचा आहे आणि त्यांना स्वाभिमान सोडून जगायला नाही लावायचंय मला. आता राघवला ते सगळं ऐकून खूप राग येतोय गौरीचा. आता ती गौरी म्हणते, त्यामुळे प्लीज तू हे पैसे घेऊन टाक, आम्हाला तुझे उपकार नकोय प्लीज. राघव पैसे घेतो खरी, पण म्हणतो, ठीक आहे तुम्ही म्हणतायत, आग्रह करताय म्हणून घेतो मी पैसे, पण काय ना बाबा, तुमची मुलगी खूप स्वाभिमानी आहे. आजच्या काळामध्ये अशी मुलगी सापडणं खूपच कठीण आहे हो. आणि गौरी, तू जर माझी बायको झाली तर मला खूप आवडेल ग. तर आता प्रेक्षकांनो बघा, ये न ते न कारणेनं याला फक्त त्या गौरी सोबत लग्न करायचंय, कारण बहुता तरी याला दुसरं ठिकाण मिळत नसावं. असो, तर आता त्या गौरीचे बाबा म्हणतात की नाही राघवराव, तुम्ही खूप चांगले आहात आणि तुमच्यासारखा जावई मिळाला तर खरंच आमचं भाग्यच असेल. पण मी तुम्हाला सांगितलं ना, आमच्या गौरीला शिकायची खूपच इच्छा आहे, त्यामुळे मी गौरी म्हणेल तसंच करणार. आम्ही गौरीच्या इच्छेविरुद्ध काहीही करणार नाही, कृपया राग नका मानून घेऊ. मग आता लगेच तो राघव म्हणतो, नाही नाही राग नाही, पण तिला शिकायचंय तर तिची शिकायची इच्छा आहे तर शिकू देत ना तिला, मी फक्त गौरीच्या होकाराची वाट बघेल. आता असं बोलून तो निरोप घेतो यांचा आणि म्हणतो, ठीक आहे मी येतो आता. असं आता बघा प्रेक्षकांना, तो काका लगेच त्या राघवच्या मागे जातो आणि म्हणतो, अरे दादा, मी ना जरा पाय मोकळा करून येतो. आणि मग त्याची बायको पण जाते त्याच्या मागे मागे, ती काकू, आणि हे दोघही जण त्या राघवशी बोलायला जातात. आता इकडे ही रागिणी त्या अर्पिताला उगाच इमोशनल करण्यासाठी उगाच म्हणत असते, बाई बाई मला किती लागलं, किती त्रास होतोय, अभिने माझ्याकडे लक्ष सुद्धा दिलं नाही. तर आता शेखर म्हणतो, अगं रागिणी, तुझा पाय जेव्हा फ्रॅक्चर होईल ना तेव्हाच तो तुझ्याकडे बघेल बघ. अर्पिता म्हणते, काही काय बोलताय, वास्तू तथास्तू म्हणत असतो बरं का. आता रागिणी पण त्या शेखरकडे रागाने बघते. मग आता अभिमन्यू सर आलेत घरी आणि म्हणतात, नाही म्हणजे वास्तूपर्यंत तुमचं बोलणं जाईल की नाही माहीत नाही मला, पण बाहेरपर्यंत सगळं बोलणं ऐकू येतंय मला तुमचं. काय झालं ग रागिणी, तू थांबली का नाहीस तिथे? मी आलो असतो घेऊन तुला. त्यावर रागिणी म्हणते, कधी? नाही, ते दांडिया वगैरे खेळून झाल्यावर का रे? अभिमन्यू सर म्हणतात की हे बघ, प्रिन्सिपल सरांनी कंपल्सरी केलं होतं म्हणून, नाहीतर मला त्यात इंटरेस्ट नव्हता, तुलाही माहिती आहे. त्यावर रागिणी म्हणते, ए अभि, तुझं जे काय आहे ना ते तुझ्याकडेच ठेवतो, मला काही बोलायचंच नाहीये आणि काही ऐकायचं पण नाहीये तुझं. आणि आता मोठ्याने आरडाओरडा करत असते, आई गो खूप दुखतंय, दादा डॉक्टरला बोलव रे. आता शेखर म्हणतो, बरं मी बोलवतो, चल चल. आता तिला खोलीत घेऊन जातो शेखर. आता ही जातानाही विवळतच असते, दुखतं
फक्त. आता ती अर्पिता म्हणते, काय रे दादा तुझं किती लागलंय तिच्या पायाला, आणि तुझ्यावर जे प्रेम करतात त्यांना दुखवल्याशिवाय तुला राहवलं जात नाही का आईच्या वेळेला पण तू. आता असं बोलल्यावर अभिमन्यू सर तिच्याकडे रागाने बघायला लागतात. मग आता अर्पिता चुपचाप तिथून निघून जाते आणि मग आईस पॅक घेऊन येते. अभिमन्यू सर म्हणतात, हे काय आणलंय तू आता. अर्पिता म्हणते, हा आईस पॅक आहे, हा थोड्या वेळ स्वतःच्या डोक्यावरही ठेव आणि त्या रागिणीच्या मनावर नाही, म्हणजे मनावर नाही ठेवता आला तरी तिच्या जखमेवर तरी ठेव बाबा, तुझ्याही डोक्यावर ठेव आणि तू शांत हो आणि मग तिच्या पायाला लाव. जा बोल तिच्याशी, माझं तर ती काही ऐकत नाही, तुझं काहीतरी ऐकेल. अभिमन्यू सर आता अर्पिताचं ऐकतात आणि तो आईस पॅक घेऊन त्या रागिणीच्या खोलीमध्ये जातात. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, बोळीमध्ये म्हणजे गल्लीमधून जात असतो हा राघव आणि ते काका काकू त्याच्या मागे जात असतात. तो काका त्याला म्हणतो, ए थांब रे राघव. आता तो राघव म्हणतो, नाही मला नाही थांबायचंय, आणि तुझा तो भाऊ आहे ना तो माझ्या डोक्यात जायला लागलाय बरं का. ती काकू पण म्हणते, हो ना भाऊजी असेच आहेत आमचे. तो राघव म्हणतो, त्या गौरीला विचारल्याशिवाय काही करणार नाही म्हणजे याला याचा काही निर्णय नाही घेता येत का. मग आता ती काकू म्हणते, हो ना असेच आहेत आमचे भाऊजी, गौरीचं आपलं असं गौरीचं तसं सारखं गौरी गौरी करत असतात. मग आता तो काका म्हणतो, नाही त्या टकल्याचं काहीतरी करावं लागणार आहे आपल्याला. म्हणजे बघा हा स्वतः त्याचा भाऊ असून सुद्धा त्याच्या भावाबद्दल असं बोलतोय. आता तो म्हणतो काहीतरी आपल्याला करावं लागेल. तो गौरीचा काका म्हणतो. त्यावर राघव म्हणतो, एक घाव दोन तुकडे करणार मी, माझ्या मुलीचं असं माझ्या मुलीचं तसं. फार उडतो ना तो, आता उडवूनच टाकतो त्याला. तो काका म्हणतो, अरे बाबा काय चाललंय तुझ्या डोक्यात राघव. तो राघव म्हणतो, तुमच्या पुतणीला माझे उपकार नकोय ना, आता बघा मी कसा तिला माझ्या उपकाराच्या ओझ्याखाली दाबतो, आयुष्यभर मान तर वर करून बघणार नाही ना ती, बघाच आता तुम्ही. आता याच्या डोक्यामध्ये भयंकर प्लॅन आहे प्रेक्षकांनो. तो गौरीच्या वडिलांना उडवणार आहे, म्हणजे गौरीच्या वडिलांचा ऍक्सिडेंट घडवून आणणार आहे. आता इकडे रागिणी शेखरला सांगत असते, मस्त जमलाय आपला प्लॅन, आता आपण असंच अर्पिताच्या खांद्यावर बंदूक ठेवायची आणि निशाणा साधायचा. शेखर तिच्या होला हो करत असतो. तेवढ्यात अभिमन्यू सर येतात आणि म्हणतात, काय कसला निशाणा, कोण साधतंय. आता लगेच ही पुन्हा एकदा विवळायला लागते त्या अभिमन्यू सरांना बघून. अगं बाई दुखायला लागलंय माझं, फारच दुखतंय, खूपच दुखतोय रे दादा माझं पाय, कुठे म्हणजे काय झालं, कुठे लागलं, या सगळ्याचा निशाणा साधून ट्रीटमेंट करावी लागेल ना, असं सांगत होते मी दादाला. आता लगेच शेखर पण म्हणतो, हो हेच म्हणत होती ती, आणि तसं काही असलं तो कळव रागिणी, मी घेऊन जाऊ शकतो तुला डॉक्टरकडे मध्यरात्री सुद्धा. आता म्हणते शेखर म्हणतात, येतो हा मी. आता शेखर निघून गेल्यानंतर रागिणी पुन्हा विवळायला लागते. अगं बाई लागलं मला. अभिमन्यू सर म्हणतात, कुठला पाय दुखतोय तुझा बघू, हा आईस पॅक घे आणि लाव त्याला. आता ती रागिणी म्हणते, नको नको ते मला त्रास होईल, त्याने झोंबेल ते. आता अभिमन्यू सर म्हणतात, अगं आईस पॅक आहे हा, याने कुठे झोंबत असतं का, काही पण काय बोलतेस, तुला उभं राहायचंय, लेक्चर्स घ्यायचेत, तर तुला हे तर लावावंच लागेल ना पायाला. पण आता ही उगाचच म्हणजे नखरे करत असते, नको नको उगाचच नको नको. मग अभिमन्यू सर तिला खूपच आग्रह करत स्वतः तो आईस पॅक काय म्हणतात ते बर्फाची पिशवी त्या रागिणीच्या पायाला लावतात. रागिणी म्हणत असते, खूप दुखतंय रे. मग आता अभिमन्यू सर म्हणतात, बरं हलक्या हाताने लावतो. मग आता ही रागिणी मुद्दाम त्याच्याकडे असं वाकड्या नजरेने बघते आणि मनात वाईट विचार करते. रागिणी मनात बोलत असते, तू किती प्रयत्न कर रे माझ्यापासून लांब राहण्याचा, पण मी तुला माझ्या या काळजीचं प्रेमात रूपांतर करायला लावते की नाही बघ. असो. आता अभिमन्यू सर एकदम तिच्याकडे बघतात आणि ती त्यांच्या नजरेला नजर मुद्दाम देते. तर आता पुढे आपण बघतोय गौरी म्हणत असते, आई तुम्ही जेवला नाहीत का अजून. मग आता हे गौरीची आई म्हणते, आम्ही कधी तुला सोडून जेवलोय का. गौरी म्हणते, आई असं का ग बोलतेस तू माझ्याशी आज. आता त्या म्हणतात की आम्ही पण आता सगळं तुलाच विचारून ठरवायचं का. नाही म्हणजे सगळे निर्णय तुझे बाबा तुला विचारूनच घेतात, तेवढं पुरेसं नाहीये का. गौरी म्हणते, आई काय झालं, काय चिडचिड करतेस तू. तिची आई म्हणते, एवढं सोन्यासारखं स्थळ हातातनं जाते आणि तू मलाच विचारतेस गौरी का चिडते ते. आता गौरी म्हणते, काय ग आई एवढं ओझं झालंय का तुला माझं. तर आता ही तिची आई म्हणते, नाही ग बाळा, आईला कधी मुलाचं ओझं होतं का. पण काय ना आपली बाळं सुरक्षित असायला हवी असतात आईला. बेटा तू लग्न करून 2 खोल्यांमध्ये जाऊ नये असं वाटतं ग मला. तू आयुष्यभर खस्ता खाऊ नकोस, आम्ही जशा खाल्ल्या तशा. यात माझं काही चुकतंय का ग गौरी.
तुला समजून घेणारा जोडीदार मिळाला पाहिजे अशीच माझी इच्छा आहे. गौरी म्हणते, आई तुझं सगळं बरोबर आहे, पण आपल्या घरची परिस्थिती बघ, किती अवघड आहे सध्या. इतक्या वर्षानंतर काका घरी आलाय, काकावर गुंडांनी हल्ला केलाय, बाबांच्या कामाचं अजून काही ठीक नाही, आणि तू मला म्हणतेस लग्न करून मी इथून निघून जाऊ. मला सांग आई, मी कशी काय इथून जाऊ शकेल? आई, घरातलं वातावरण जरा शांत होऊ दे, सेट होऊ दे, मग तू सांगशील त्या मुलाशी मी लग्न करेल. मग आता तिची आई म्हणते, नाही गौरी, हे घर, हा संसार आमचा आहे आणि याची जबाबदारी आमची आहे. या सगळ्या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं ना, तुझे बाबा, काका आणि आम्ही सगळेजण बघून घेऊ. त्यासाठी तू तुझं लग्न थांबवायची काहीच गरज नाहीये. आता तिच्या आईने हे तिला अतिशय म्हणजे रागवूनच सांगितलं असं म्हणा ना, तर आता गौरी जरा हर्ट झाली यामुळे, की आईने आपल्याला अगदी एका शब्दात पर्क करून टाकलं. तर आता प्रेक्षकांनो, हा भाग त्यांनी इथेच संपवलाय. आता पुढच्या भागात आपण बघतोय, या राघवने अतिशय वाईट मनसुबे ठेवून या गौरीच्या वडिलांना, राघवने मुद्दाम गौरीच्या वडिलांचा ऍक्सिडेंट घडवून आणलेला आहे आणि नेमकं तेव्हा तिथे गौरी पण पोहोचते आणि अभिमन्यू सर गौरीच्या वडिलांना दवाखान्यात ऍडमिट करतात. खरं तर त्यांना माहिती नाहीये हे गौरीचे वडील आहेत ते, पण प्रेक्षकांना आता काहीतरी मोठा सस्पेन्स ओपन होणार आहे, कारण अभिमन्यू सर आणि गौरीचे वडील या दोघांचा काहीतरी आधीचा परिचय आहे असं मला तरी वाटतंय प्रेक्षकांनो, कारण त्यांनी मागच्या सीन मध्ये तसं दाखवलं होतं. तर आता बघूयात प्रेक्षकांनो, कथा खूप पुढे पुढे सरकतीये मालिकेची, त्यामुळे इंटरेस्टिंग वळण येणार हे नक्कीच. कसा वाटला आजचा भाग मला कमेंट करून नक्की कळवत जा. धन्यवाद.